खरं तर दिवस 24 तासांचा नाही, 6 ते 7 तासाचाच असतो, ज्याच्यात आपण चांगलं काम करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, अनप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी आहेत त्या बंद करायच्यात. असं काम ज्याच्यात आपल्याला आउटपुट शून्य येतो आणि काम भरपूर वेळ किंवा जास्त वेळ करावं लागतं. जसं की सतत सोशल मीडिया आपण स्क्रोल करत राहतो, रील्स पाहतो, फेसबुक पाहतो, व्हॉट्सअप पाहतो, गरज नसलेल्या मेसेजवरती आपण तासनतास चर्चा करत बसतो, ज्या बैठकांची मीटिंगची गरज नाही त्याच्यावरती उगाच वेळ वाया घालवतो, गॉसिप करत बसतो आणि एकच छोटंसं काम सारखं सतत 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 तेच काम करत राहतो. याच्यामुळे काय होतं, आपलं ध्यान आहे ना विचलित होऊन जातं, आपली एनर्जी वाया जाते, महत्वाची कामं आहेत ना पेंडिंग राहतात. दिवस संपल्यावरती आज नेमकं काय केलं याचा आउटपुटच राहत नाही आणि आपल्याला वाटतं की आपण भरपूर रिकामं. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या ऍक्टिव्हिटी कमी करू शकतो. जसं आपण अमुक एका तासात वेळ काय कुठे घालवला हे आपण तपासलं पाहिजे. 2-3 दिवस कुठे वेळ जातोय याची आपण नोंदणी केली पाहिजे. सोशल मीडिया वापरण्यासाठी आपण एक वेळ ठरवला पाहिजे आणि त्याच वेळेनुसार सोशल मीडिया आपण वापरला पाहिजे. रोज आहे ना 30 मिनिटं ह्या सगळ्या गोष्टीत घालवला पाहिजे. आपण बॅचिंग शिकलोय, डिस्ट्रॅक्शन्स ब्लॉक करणं शिकलोय, क्लिअर गोल करणं शिकलोय. या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केलेलं पाहिजे आणि प्रत्येक 2 किंवा 3 तासांनी 5 मिनिटाचा रिव्ह्यू घ्यायचा की मी जो वेळ इथे घालवलाय हा योग्य होता की अयोग्य होता. ही टेक्निक वापरा आणि मला नक्की कळवा. धन्यवाद.